विधानसभेच्या पार्श्वभूमीवर गुजरात आणि मध्य प्रदेशातून येणाऱ्या वाहनांची कसून अशी तपासणी केली जाते। कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी तपासणी नाके हे उभारण्यात आलेत। याच संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत झवेरी यांनी। नंदुरबार जिल्हा हा गुजरात मध्य प्रदेशच्या सीमे असल्यावर कारणाने नंदुरबार येथे कडेकोड अशी तपासणी वाहनांची करण्यात येत आहे। आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही तपासणी जी आहे ती करण्यात येत आहे। तसेच कुठलीही देणघेवाण होऊ नये यासाठी देखील ही जी तपासणी आहे ती केली जात आहे। नंदुरबार जिल्हा हा आपण पाहिला तर गुजरात व मध्य प्रदेशच्या सीमेवर असल्या कारणाने ही कडेकोड तपासणी जी आहे ती पोलिसांकडून राबवली जात आहे। तसेच नंदुरबार मध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील पोलीस प्रशासनाकडे कडेकोड अशी तपासणी केली जात आहे। मात्र 20 तारखेला मतदान होत आहे, त्यामुळे ही जी तपासणी आहे ती कडेकोडपणे तपासली जात आहे। आपण पाहू शकता की स्वतः पीआय जे आहे ते या ट्रक मध्ये तपासणी करत आहे। अथक परिश्रम घेत असल्याने परिश्रम घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र कुठलाही नंदुरबार मधनं किंवा गुजरात राज्यामधनं देवाणघेवाण होऊ नये यासाठी ही तपासणी जी आहे ती आपल्याला पोलिसांकडून पाहायला मिळत आहे। प्रशांत झवेरी, NDTV मराठी, नंदुरबार।